विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिम्प्लिफाईड केमिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये। आपण मागच्या 2 लेसनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्यानंतर नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज याबद्दल माहिती घेतलेली आहे। तुम्हाला नक्कीच क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह समजलेलं असेल। आता त्यानंतर पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे या लेसन मधला, या युनिट मधला, तो आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं प्रिपरेशन म्हणजे ते कसे तयार केले जातात, त्याचे केमिकल रिएक्शन्स काय आहेत, या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये घेणार आहोत। तर सुरू करूया। मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स। यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या मेथड्स पाहणार आहोत त्यामध्ये अल्कोहोल पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कसे तयार केले जातात, त्यानंतर हायड्रोकार्बन्स पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसे तयार केले जातात, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हॅलोजन एक्सचेंज मेथडने, म्हणजे मुळातच त्या कंपाऊंड मध्ये हॅलोजन आहे आणि तो हॅलोजन रिप्लेस करून वेगळा हॅलोजन असणारे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कशा पद्धतीने तयार केले जातात, अशा एकूण आपण 3 मेथड्स या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या प्रिपरेशन आज पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आपण पहिल्या मेथड पासून, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स। आता आपल्या सगळ्यांना माहित आहे अल्कोहोल्स म्हणजे काय। सो दीज आर द ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स, म्हणजे या कंपाऊंड्स मध्ये OH ग्रुप असतो। अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स in which OH group is attached to aliphatic हायड्रोकार्बन। हायड्रोकार्बनच्या चेनला OH ग्रुप जोडल्यानंतर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला मिळतात त्या कंपाऊंड्स आपण अल्कोहोल्स असं आपण म्हणतो। त्याच्यामध्ये असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो OH म्हणजेच हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये असतो। ऑलरेडी अल्कोहोल मध्ये अल्किल ग्रुप तर आहेच, मग आपल्याला त्याच्यातला OH ग्रुप काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी हॅलोजन आणायचं आहे, आणि म्हणून या मेथड मध्ये आपण पाहतो बाय रिप्लेसमेंट ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल्स बाय हॅलोजन atoms. So how alkyl halides are prepared from alcohols? Alkyl halides are prepared from alcohols by replacement of hydroxyl group, that is OH group of alcohol, by corresponding halogen atom. OH ग्रुपला आपण क्लोरीन रिप्लेस केलं तर आपल्याला अल्किल क्लोराइड्स मिळतील। OH ग्रुप ब्रोमीन रिप्लेस झाला तर आपल्याला मिळणारे कंपाऊंड्स हे अल्किल ब्रोमाइड्स असतील, आणि OH ग्रुप आयोडीन रिप्लेस केला तर मिळणारा कंपाऊंड आपल्याला असेल अल्किल आयोडाइड्स। सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स बाय रिप्लेसमेंट ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल बाय हॅलोजन atoms. मग याची जनरल रिएक्शन आपल्याला कशी लिहिता येईल, तर ROH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल्स। अल्कोहोल्स म्हणजे काय, तर अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप। ओके, मग या अल्कोहोल मधला हा जो OH ग्रुप आहे तो आपण काढून टाकला, रिमूव्ह केला किंवा रिप्लेस केला। व्हेन यू रिमूव्ह दिस OH ग्रुप ऑफ अल्कोहोल बाय हॅलोजन ॲटम, म्हणजे इथं आपण -OH म्हणतोय, म्हणजे OH ग्रुप आपण काढून टाकतोय आणि OH ग्रुपची पोझिशन किंवा त्याची जागा कोण घेत आहे, +X दिले आपण, म्हणजे हॅलोजन घेतोय। मग या केमिकल कंपाऊंड मध्ये काय होईल, केमिकल रिएक्शन मध्ये काय होईल, तर कार्बन आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होईल, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होईल, आणि कार्बन अल्किल ग्रुपचा जो कार्बन आहे ते ज्याला OH ग्रुप जोडला होता त्या कार्बन मध्ये आणि हॅलोजन मध्ये काय तयार होईल, नवीन बॉन्ड तयार होईल, आणि आपल्याला नवीन कंपाऊंड मिळेल बाय रिप्लेसमेंट ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल by halogen atom, and that new compound form is known as alkyl halide. So in short, how alkyl halides are prepared from alcohols? When we replace OH group of alcohol by halogen atom, then we get alkyl halides. So there are different methods. By using different reagents, we can replace OH group of alcohol by halogen atom.
So OH group, that is hydroxyl group of alcohol, may be replaced by halogen atom by using different reagents. First one is halogen acid. Halogen acids are generally represented as HX. X is again chlorine, bromine or iodine. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन जर आपण हॅलोजन ऍसिड बरोबर केली तर हॅलोजन ऍसिड मध्ये असणारा क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हा OH ग्रुपला रिप्लेस करेल आणि मिळणारा कंपाऊंड असेल तो अल्किल क्लोराइड, ब्रोमाइड किंवा आयोडाइड असेल. इन शॉर्ट जर आपण असं म्हटलं अल्कोहोलची रिएक्शन हॅलोजन ऍसिड बरोबर केली तर आपल्याला अल्किल हॅलाइड्स मिळतात. त्यानंतर अल्कोहोलची रिएक्शन जर आपण फॉस्फरस हॅलाइड बरोबर केली. फॉस्फरस हॅलाइड हे दोन प्रकारचे असतात, PX3 and PX5. PX3 or PX5 when reacted with alcohols then we get the alkyl halides. म्हणजे दुसऱ्या मेथड मध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन ही फॉस्फरस ट्रायहॅलाइड किंवा फॉस्फरस पेंटाहॅलाइड बरोबर करणार आहोत आणि मग त्याच्यापासून आपल्याला अल्किल हॅलाइड्स मिळतील. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स is by reaction of alcohols with thionyl chloride. Thio compounds means the compounds which contain sulfur. They are called as thio compounds. Thionyl chloride is SOCl2. जेव्हा आपण या थायोनिल क्लोराइडची रिएक्शन अल्कोहोल बरोबर करतो तेव्हा अल्कोहोल मध्ये असणारा जो OH ग्रुप आहे तो क्लोरीन रिप्लेस केला जातो आणि म्हणजे इथं आपल्याला फक्त अल्किल क्लोराइड्स मिळणार आहेत या मेथडनं. या मेथडनं आपल्याला अल्किल ब्रोमाइड्स किंवा अल्किल आयोडाइड्स मिळणार नाही कारण थायोनिल क्लोराइड मध्ये फक्त क्लोरीन आहे आणि तो क्लोरीन OH ग्रुपला रिप्लेस करेल. आता ही काय मेथड आहे सगळ्यात चांगली मेथड प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स. तर या केमिकल रिएक्शन मध्ये जेव्हा आपण पुढे बघणार आहे तेव्हा समजेलच तुम्हाला की जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन जेव्हा आपण थायोनिल क्लोराइड बरोबर करतो त्यावेळेस आपल्याला अल्किल हॅलाइड्स मिळतात आणि जे बाय प्रोडक्ट्स मिळतात ते गॅसियस स्टेट मध्ये असतात आणि त्यामध्ये इझिली एक्सपेल होऊन जातात आणि आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये अल्किल क्लोराइड्स मिळतात. सो प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स फ्रॉम अल्कोहोल्स फ्रॉम थायोनिल क्लोराइड इज therefore considered as best method of preparation of alkyl chlorides. सुरू करूया आपण पहिली मेथड प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स दॅट इज फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्स पासून आपण जेव्हा अल्किल हॅलाइड्स तयार करतो त्यावेळेस आपण अल्कोहोलची रिएक्शन 3 वेगवेगळ्या प्रकारे करून आपल्याला अल्किल हॅलाइड्स मिळतात. त्यापैकी पहिली मेथड आपण घेत आहोत बाय युजिंग हॅलोजन ऍसिड. हॅलोजन ऍसिड्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज HX. X means chlorine, bromine or iodine. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रोआयोडिक ऍसिड या सगळ्यांना कॉमनली हॅलोजन ऍसिड्स असं म्हटलं जातं. काय आहे जनरल रिएक्शन? तर जनरल रिएक्शन मध्ये अल्कोहोलची रिएक्शन जेव्हा आपण हायड्रोजन ऍसिड बरोबर घेतो तेव्हा अल्कोहोल मधला OH ग्रुप आणि HX मधला हायड्रोजन यांच्यामध्ये रिएक्शन होऊन वॉटर तयार होतं आणि हॅलोजन ऍटम हा अल्किल ग्रुपला जोडला जातो. म्हणजे केमिकल रिएक्शन होत असताना OH ग्रुप रिप्लेस होतो आणि त्या OH ग्रुपच्या जागी हा हॅलोजन ऍटम जोडला जातो आणि आपल्याला नवीन कंपाऊंड मिळतो that is alkyl halide. So in this way when alcohols are reacted with hydrogen halide or halogen acid under suitable condition then we get alkyl halides. आपल्याला अशा पद्धतीने अल्कोहोलची रिएक्शन हॅलोजन ऍसिड बरोबर केल्यानंतर सुटेबल कंडिशनला अल्किल हॅलाइड्स मिळत असतात. आता इथे जर आपण पाहिलं अल्कोहोल्स तर 3 प्रकारचे अल्कोहोल्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ज्या OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल्स म्हणतो. जेव्हा OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो तेव्हा त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल्स म्हणतो आणि जेव्हा OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो टर्शरी अल्कोहोल्स. या 3 अल्कोहोल्स मध्ये टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी ही जास्त आहे आणि म्हणून जर आपण बघितलं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स तर त्या ऑर्डरमध्ये टर्शरी अल्कोहोल्स दे आर मोर रिएक्टिव्ह than secondary alcohols and secondary alcohols are more reactive than primary alcohols. म्हणजे टर्शरी अल्कोहोल्स पासून आपल्याला लवकर अल्किल हॅलाइड्स मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर हॅलोजन ऍसिड पाहिले तर 3 प्रकारचे हॅलोजन ऍसिड्स आहेत.
हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन क्लोराईड यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे ही प्रामुख्यानं यांच्या बॉन्ड एन्थॅल्पीवरती डिपेंड आहे. हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन क्लोराईड या 3 कंपाऊंडमध्ये जर आपण पाहिलं तर हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामधला जो बॉन्ड आहे जास्त स्ट्रॉंग आहे, कारण क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ब्रोमीन अँड आयोडीन, आणि त्यामुळे हायड्रोजन आणि क्लोरीन मधला बॉन्ड स्ट्रॉंग असतो. हायड्रोजन ब्रोमीन मधला बॉन्ड त्यापेक्षा थोडासा वीक असतो. पण हायड्रोजन आणि आयोडीन यांच्यामधला जो बॉन्ड आहे हा तुलनेनं HBr आणि HCl पेक्षा कसा असतो, वीक असतो, आणि त्यामुळे वीक बॉन्ड असल्यामुळे यातला आयोडीन इझिली सेपरेट होतो आणि तो OH ग्रुपला रिप्लेस करतो. म्हणून ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ऍसिड with alcohol in the preparation of halogen acid is HI is more reactive than HBr and HBr is more reactive than HCl. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अल्कोहोलची आणि हॅलोजन ऍसिडची ही खूप महत्वाची आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. प्रिपरेशन ऑफ alkyl halides from alcohols by using halogen acid that is HX. त्यामधला पहिला आपण हॅलोजन ऍसिड घेऊन अल्कोहोलची रिॲक्शन करून कशा प्रकारे अल्किल हायड्स तयार करतात ते पाहणार आहोत. बाय रिॲक्शन ऑफ HCl विथ अल्कोहोल, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडवून आणली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला अल्किल क्लोराइड्स मिळतात. या प्रोसेसला म्हणतात ब्रूज प्रोसेस. सो व्हॉट इज ब्रू प्रोसेस? द प्रोसेस इन विच alcohols are reacted with hydrochloric acid in presence of anhydrous zinc chloride to form alkyl chloride is known as Gruce process. Gruce process मध्ये काय केलं जातं? अल्कोहोलची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर केली जाते इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. झिंक क्लोराइड अनहायड्रस स्टेट मध्ये इथं कॅटलिस्टचं काम करत असतो आणि HCl आणि अनहायड्रस ZnCl2 यांचे जे मिक्सचर आहे, मिक्सचर ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl इज नोन ॲज लुकास रिएजंट. व्हॉट इज लुकास रिएजंट? इट इज अ मिक्सचर ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. When alcohols are reacted with Lucas reagent means mixture of concentrated HCl and anhydrous zinc chloride, then they form alkyl chloride. How alkyl chlorides are prepared from alcohol? By the reaction of alcohol with concentrated HCl in presence of anhydrous zinc chloride, we get alkyl chloride. So alkyl chlorides are prepared from alcohols by reaction of alcohol with concentrated HCl in presence of anhydrous zinc chloride. Then we get alkyl chloride, and that method, that process is known as Gruce process. काय होतं या रिॲक्शन मध्ये? त्या रिॲक्शन मध्ये अल्कोहोल मधला OH ग्रुप आणि HCl मधला हायड्रोजन यांच्यापासून वॉटर जनरेट होतं आणि हा अल्किल ग्रुप आणि क्लोरीन एकमेकांना जॉईंट होतात आणि त्याच्यापासून जो आपल्याला कंपाऊंड मिळतो दॅट इज अल्किल क्लोराइड. सो इन दिस वे वी गेट अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. एक्झाम्पल बघूया आपण एक. इथिल अल्कोहोल आपल्याला माहिती आहे जेव्हा OH ग्रुप हा इथिल ग्रुपला जोडलेला असतो त्या अल्कोहोल आपण इथिल अल्कोहोल म्हणतो. When ethyl alcohol is reacted with concentrated HCl in presence of anhydrous zinc chloride, then we get here ethyl chloride. How ethyl chloride is prepared here? Here OH group is replaced by the chlorine of concentrated HCl and we get C2H5 and here is chlorine. So bond formation takes place in between the carbon atom of this ethyl group and chlorine. We get ethyl chloride with formation of one water molecule. दुसरा एक्झाम्पल आपण घेऊया सेकंडरी अल्कोहोलचं. आयसोप्रोपिल अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर केली जाईल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड, तेव्हा काय होईल? जो OH ग्रुप आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल मधला तो क्लोरीन रिप्लेस होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल आयसोप्रोपिल क्लोराइड दॅट इज 2-chloro-propane. इथं आपल्याला सेकंडरी अल्किल हलाइड म्हणजे आयसोप्रोपिल क्लोराइड मिळाला. एक टर्शियरी अल्कोहोलचे एक्झाम्पल बघूया आपण. दिस इज द टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. 1, 2, 3, 4 कार्बन आहेत. OH ग्रुप हा टर्शियरी कार्बनला जोडलेला आहे.
So it is tertiary butyl alcohol. When this tertiary butyl alcohol is reacted with concentrated HCl in presence of anhydrous zinc chloride, then OH group of this tertiary butyl alcohol is replaced by the chlorine atom. आणि इथे आपल्याला असा कंपाऊंड मिळेल टर्शियरी ब्युटिल क्लोराइड. OH च्या जागी क्लोरीन येईल. कंपाऊंड मिळेल आपल्याला टर्शियरी ब्युटिल क्लोराइड अलॉंग विथ फॉर्मेशन ऑफ वॉटर. टर्शियरी ब्युटिल क्लोराइडचा आपल्याला यूपीएससी नेम बघायचं आहे. फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन 1 2 3. सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन जोडलेला आहे आणि सेकंड नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप हा सबस्टिट्यूशन म्हणून जोडलेला आहे. पॅरेंट जो हायड्रोकार्बन आहे तो आपला प्रोपेन आहे कारण 3 कार्बन आहेत लॉंगेस्ट चेन मध्ये. सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज फर्स्ट हायड्रोजन 2 क्लोरो, then substitution 2 methyl and parent hydrocarbon propane. So name of compound is 2 chloro 2 methyl propane. then आपण प्रायमरीचे एक एक्झाम्पल घेतलं, टर्शियरी सेकंडरीच आणि टर्शियरी अल्किल क्लोराइड कसे तयार करतात हे आपण पाहिले. सेकंड मेथड इज प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स. यामध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन HBr बरोबर करणार आहोत, हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर करणार आहोत आणि मग त्याच्यापासून आपल्याला अल्किल ब्रोमाइड्स मिळतील. अल्कोहोल्स आर रिएक्टेड विथ HBr, देन वी गेट अल्किल ब्रोमाइड्स. इतर रिएक्शन बसताना OH ग्रुप रिप्लेस होतो ब्रोमीन आणि आपल्याला अल्किल ब्रोमाइड्स मिळतात अँड वॉटर इज अ बाय प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. इथे जे HBr आपण वापरतो ते 48% HBr तयार करण्यासाठी NaBr आणि H2SO4 यांचं मिक्सचर हीट केलं जातं आणि इथे HBr जो तयार होतो दॅट इज प्रिपेअर्ड इन द C2 ऑफ NaBr अँड H2SO4. म्हणजे तो डायरेक्टली HBr इथे ऍड करत नाहीये, तर त्याच्याऐवजी NaBr आणि H2SO4 यांचं मिक्सचर घेतलं जातं. सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड यांच्यामध्ये रिएक्शन होते आणि त्या रिएक्शन मधून तयार होणारा जो HBr आहे तो अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतो आणि त्या Na2SO4 बाय प्रोडक्ट तयार होतो. So this HBr is prepared in the situ of the sodium bromide and sulfuric acid, and therefore we have to write this reaction condition here properly. So in short, when alcohols are reacted with hydrobromic acid or HBr in presence of NaBr and sulfuric acid, then we get the alkyl bromide. In this reaction, when you consider example, ethyl alcohol on a reaction with hydrogen bromide, it gives ethyl bromide. इथं आपल्याला जो कंपाउंड मिळतो तो इथिल ब्रोमाइड मिळतो. इथिल ब्रोमाइडचा रिप्लेस मिळेल ब्रोमो इथेन. नेक्स्ट एक्झाम्पल, when isopropyl bromide is heated with HBr, then we get isopropyl bromide. आयसोप्रोपिल अल्कोहोलची जेव्हा रिएक्शन आपण हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर करतो तेव्हा OH ग्रुप आणि H यांच्यापासून वॉटर तयार होतं आणि ब्रोमीन OH जोडलेल्या कार्बनला रिप्लेस होतो आणि आपल्याला कंपाउंड मिळतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड. त्याचा यूपीएससी नेम येईल 2 ब्रोमो प्रोपेन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये कन्व्हर्जन झालं. आयसोप्रोपिल अल्कोहोल मधला OH ग्रुप ब्रोमीन रिप्लेस केला आणि आपल्याला करस्पॉन्डिंग कंपाउंड मिळाला आयसोप्रोपिल ब्रोमाइड. इथे एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की OH ग्रुप फक्त रिप्लेस होतो, बाकीचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या अल्किल ग्रुपचं ते ऍज इज राहतं, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे हा OH फंक्शनल ग्रुप चेंज होतो आणि त्याच्या जागी दुसरा ब्रोमीन फंक्शनल ग्रुप ऍड होतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज when tertiary butyl alcohol is reacted with hydrogen bromide. This hydrogen bromide is prepared in the situ of NaBr and sulfuric acid. We get here tertiary butyl bromide. अशा पद्धतीने आपल्याला tertiary butyl bromide मिळतं. या रिएक्शन मध्ये काय होतं, तर हा जो OH ग्रुप आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मधला आणि हायड्रोजन HBr मधला यांच्यापासून वॉटर तयार होतं आणि मग रिमेनिंग कंपाउंड आहे टर्शियरी ब्युटिल ग्रुप ऍक्सिस आणि OH च्या ठिकाणी ब्रोमीन जोडला जातो. सो वी गेट टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स मधले शेवटची मेथड बाय रिएक्शन ऑफ हायड्रोजन आयोडाइड विथ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन जे आपण हायड्रोजन आयोडाइड बरोबर करतो तेव्हा अल्कोहोल मध्ये असणारा जो OH ग्रुप आहे तो आयोडीने रिप्लेस होतो आणि आपल्याला कंपाउंड मिळतात ते असतात अल्किल आयोडाइड. सो वेन अल्कोहोल्स आर रिएक्टेड or heated with hydrogen iodide, then they gives alkyl iodides. कशी रिएक्शन होते इथं, अल्कोहोल मधला OH ग्रुप HI मधला हायड्रोजन
यांच्यापासून वॉटर जनरेट होतं आणि अल्कोहोलची जी पोझिशन आहे त्या ठिकाणी आयोडीन सबस्टिट्यूट होतो आणि आपल्याला अल्किल आयोडाइड असा कंपाऊंड मिळतो. या केमिकल रिएक्शन मध्ये समजा आपल्याला अल्किल आयोडाइडचे यील्ड जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल, जास्त प्रमाणामध्ये अल्किल आयोडाइड तयार करायचं असेल तर ही रिएक्शन सोडियम आयोडाइड आणि फॉस्फरिक ऍसिड यांच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते. एक्झाम्पल घेऊया आपण याचं. इथिल अल्कोहोल, this is ethyl alcohol C2H5 group is the ethyl attached to the OH group. Ethyl alcohol on reaction with hydrogen iodide in presence of sodium iodide or phosphoric acid, then we get here ethyl iodide. या केमिकल रिएक्शन मध्ये OH ग्रुप आणि हायड्रोजन यांच्यापासून H2 तयार होतं, C2H5 ग्रुप आणि आयोडीन यांच्यापासून आपल्याला इथिल आयोडाइड मिळतो. आपण अल्किल हलाइड्सचं अल्कोहोल पासून प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भात माहिती घेतली. अल्कोहोल पासून आपण फॉस्फरस हलाइडची रिएक्शन करून सुद्धा अल्किल हलाइड्स तयार करू शकतो. दुसरी मेथड आहे आपली प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स बाय युजिंग फॉस्फरस हलाइड्स. देयर आर टू टाइप्स ऑफ फॉस्फरस हलाइड, फॉस्फरस ट्रायहलाइड अँड फॉस्फरस पेंटाहलाइड. तर त्यापैकी आपण बघूया फॉस्फरस ट्रायहलाइड कोणते आहेत. फॉस्फरस ट्रायहलाइड मध्ये हॅलोजन आयटम फक्त आपल्याला वेगवेगळे घ्यायचे आहेत. पहिला येईल PCl3 दॅट इज फॉस्फरस ट्रायक्लोराइड, दुसरा आहे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि तिसरा आहे फॉस्फरस ट्रायआयोडाइड. या तीन फॉस्फरस ट्रायहलाइड्स मध्ये पहिला जो आहे फॉस्फरस ट्रायक्लोराइड हा स्टेबल आहे. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड हे अनस्टेबल आहे आणि त्यामुळं ते तयार करताना इन्स्टंटली तयार करून घेतले जातात. रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन यांच्या केमिकल रिएक्शन मध्ये फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आपल्याला मिळतो आणि रेड फॉस्फरस आणि आयोडीन यांच्यापासून आपल्याला फॉस्फरस ट्रायआयोडाइड मिळतो. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड फॉस्फरस ट्रायआयोडाइड दे आर लेस स्टेबल and therefore they are prepared in the situ of red phosphorus and bromine, red phosphorus and iodine respectively. फॉस्फरस पेंटाहलाइड मध्ये सुद्धा आपल्याला तीन प्रकारचे फॉस्फरस पेंटाहलाइड्स मिळू शकतात. त्यापैकी पहिला आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइड, इट इज स्टेबल कंपाउंड. फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटाआयोडाइड दे आर नॉट एक्झिस्ट. म्हणजे फक्त एकाच प्रकारचा आपल्याला फॉस्फरस पेंटाहलाइड मिळतो, दॅट इज फॉस्फरस pentachloride, pentabromide and phosphorus pentaiodide, they are not exist. In the preparation of alkyl halides from alcohols and phosphorus halide, we are using here two types of phosphorus halides, phosphorus trihalide and phosphorus pentahalide. Let us consider what is the reaction of alcohol and phosphorus trihalide. Alcohol ची रिएक्शन जेव्हा आपण phosphorus trihalide बरोबर घेतो तेव्हा mixture of alcohol and phosphorus trihalide is heated. त्यावेळेस समजा फॉस्फरस ट्रायहलाइड जर फॉस्फरस ट्रायक्लोराइड असेल तर आपल्याला अल्किल क्लोराइड मिळेल. फॉस्फरस ट्रायहलाइड जर फॉस्फरस ट्रायब्रोमाइड असेल तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळेल आणि फॉस्फरस ट्रायहलाइड जर फॉस्फरस ट्रायआयोडाइड असेल तर आपल्याला अल्किल आयोडाइड मिळेल. बघूया आपण इथं अल्कोहोल्स व्हेन रिएक्टेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड, इथे क्लोरीन 3 आहेत त्यामुळे प्रोडक्ट मध्ये पण आपल्याला 3 मॉलिक्यूल अल्किल क्लोराइडचे मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला अल्कोहोलचे सुद्धा 3 मॉलिक्युल्स इथे घ्यावे लागतील. सो व्हेन अल्कोहोल इज रिएक्टेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड देन इट गिव्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड, देन इट गिव्स अल्किल क्लोराइड. व्हेन अल्कोहोल इज हीटेड विथ फॉस्फरस ट्रायब्रोमाइड देन इट गिव्स अल्किल ब्रोमाइड, देन इट गिव्स अल्किल ब्रोमाइड. अँड फॉस्फरस ट्रायआयोडाइड व्हेन हीटेड विथ अल्कोहोल then it gives alkyl iodide. So in this way alcohol on heating with phosphorus trichloride, phosphorus tribromide and phosphorus triiodide it gives correspondingly alkyl chloride, alkyl bromide or alkyl iodide. Here 3 molecules of alcohol required. The ratio of combination of alcohol with phosphorus trihalide is 3:1. Very important. The ratio of reactants in this reaction is 3:1.
सेकंड फॉस्फरस पेंटाहलाइड पैकी फक्त एकच एक्झिस्ट आहे आणि तो आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. When alcohols are heated with phosphorus pentachloride, then they gives here alkyl chloride. इथे आपल्याला काय मिळतात? अल्किल क्लोराइड मिळतात प्लस 1 मॉलिक्यूल ऑफ HCl and 1 मॉलिक्यूल ऑफ POCl3. इथे 5 क्लोरीन आहेत, त्यापैकी 1 क्लोरीन अल्किल ग्रुपला जोडला जातो आणि 4 इकडे. म्हणजे आपल्याला अल्कोहोलचा आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा जो रेशो घ्यायचा आहे दॅट इज 1:1. एक्झाम्पल्स बघूया आपण रिएक्शन या मेथड मधले. When ethyl alcohol is heated with phosphorus trichloride, then OH group of this ethyl alcohol is replaced by the chlorine and we get ethyl chloride. Here 3 molecules of ethyl chloride are formed. When ethyl alcohol is reacted with phosphorus tribromide, when ethyl alcohol is heated with phosphorus tribromide, then we get ethyl bromide. OH group हा जो ethyl alcohol मधला आहे तो ब्रोमीन रिप्लेस केला जातो. So we get here 3 molecules of ethyl bromide. When ethyl alcohol is heated with phosphorus triiodide, then also we get here ethyl iodide. And last one, when ethyl alcohol is heated with phosphorus pentachloride, then we get ethyl chloride along with these two byproducts, HCl and POCl3. In this way, we can prepare alkyl halides by the reaction of alcohol with phosphorus trihalide and phosphorus pentahalide. In this reaction, OH group of alcohol is replaced by halogen atom of phosphorus trihalide and pentahalide. Last method of preparation of alkyl chlorides from alcohols. When alcohols are reacted with thionyl chloride. Thionyl chloride and alcohol when mixed together, when reflux together in presence of pyridine, then they use alkyl chlorides plus 2 gaseous byproducts HCl and SO2. So these two products are gaseous products and therefore they will be expelled into the atmosphere, and therefore we get only one pure product, that is the alkyl chloride. So preparation of alkyl chlorides from alcohol by using thionyl chloride is the best method of preparation because of these two gaseous products are not remains in the reaction mixture, they will be expelled, and hence it is the best method. So alcohols when reacted with thionyl chloride, then from thionyl chloride, chlorine replaces OH group of alcohol and it gives alkyl chloride. For example, when ethyl alcohol on reaction with thionyl chloride, when mixture of ethyl alcohol and thionyl chloride is refluxed in presence of pyridine, then we get ethyl chloride plus hydrochloric acid, that is gaseous hydrochloride and sulfur dioxide gas. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार करण्याच्या 3 वेगवेगळे मेथड्स पाहिले. फर्स्ट मेथड मध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर घेतली. दुसऱ्या मेथड मध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन फॉस्फरस हलाइड्स बरोबर घेतली आणि तिसऱ्या मेथड मध्ये अल्कोहोलची रिएक्शन आपण थायोनिल क्लोराइड बरोबर घेतली. या तिन्ही मेथड्स जर आपण एकत्रित केल्या तर आपल्याला एक सुंदर असा कन्सेप्ट मॅप मिळतो. त्याच्या सहाय्याने आपण या तिन्ही मेथड्स लक्षात ठेवू शकतो. हे अल्कोहोल आपण दाखवले. अल्कोहोल ROH इज अल्कोहोल. R इज एन अल्किल ग्रुप. इथे तुम्ही C2H5 ग्रुप घेतला तुम्हाला इथिल अल्कोहोल मिळेल. सगळे इथिल हलाइड्स तुम्हाला मिळतील. इथे तुम्ही R बरोबर आयसोप्रोपिल ग्रुप घेतला तुम्हाला सगळे आयसोप्रोपिल हलाइड्स मिळतील. इथे R बरोबर तुम्ही टर्शियल ब्युटिल ग्रुप घेतला तर तुम्हाला इथे मिळणारे सगळे प्रोडक्ट हे टर्शियल ब्युटिल हलाइड्स असतील. म्हणजे फक्त आपल्याला इथे अल्किल ग्रुप चेंज करायचा आहे. मिथिल घेतला तर मिथिल मिळतील आपल्याला कंपाऊंड सगळे. अशा पद्धतीने आपण हा माइंड मॅप इथे तयार करू शकतो. पहिली मेथड आपण घेतली होती रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हलाइड. हायड्रोजन हलाइडची आपण सुटेबल कंडिशन अल्कोहोल बरोबर रिएक्शन घेतली की आपल्याला अल्किल हलाइड्स मिळतात. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराइड म्हणजे लुकास रिएजंट या लुकास रिएजंटची रिएक्शन अल्कोहोल बरोबर घेतली की आपल्याला अल्किल क्लोराइड्स मिळतात आणि वॉटर मिळतं. आपण अल्कोहोलची रिएक्शन HBr बरोबर घेतली. HBr तयार करताना आपण NaBr आणि H2SO वापरत होतो. त्या दोघांच्या पासून आपल्याला HBr मिळायचा. HBr आणि अल्कोहोल या दोघांची रिएक्शन केली की आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळतो अँड वॉटर. अल्कोहोल्स आर रिएक्टेड विथ हायड्रोजन ब्रोमाइड then they gives alkyl bromide and water. Similarly, when alcohols are reacted with hydrogen halide such as hydrogen iodide, then we get alkyl iodide plus H2O.
म्हणजेच अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण हायड्रोजन आयोडाइड बरोबर केली तर आपल्याला अल्किल आयोडाइड आणि अल्कोहोल्स मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं अल्कोहोल आणि 3 प्रकारच्या हायड्रोजन हॅलाइड यांच्यापासून आपल्याला अल्किल हॅलाइड्स मिळतात. दुसऱ्या मेथडमध्ये आपण रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइड पाहिलेलं होतं. फॉस्फरस ट्रायहॅलाइडमध्ये PCl3 हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे. PbR3 आणि PI3 हे अनस्टेबल आहेत. जेव्हा आपण अल्कोहोलची रिॲक्शन फॉस्फरस ट्रायक्लोराइड बरोबर घेतो तेव्हा आपल्याला अल्किल क्लोराइडचे 3 मॉलिक्युल्स आणि H3PO3 मिळतो. त्याचबरोबर आपण अल्कोहोलची रिॲक्शन PbR3 आणि PI3 बरोबर घेतली की आपल्याला अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड्स मिळतात. फॉस्फरस पेंटाहॅलाइड मध्ये फक्त फॉस्फरस पेंटाक्लोराइडच उपलब्ध असल्यामुळे अल्कोहोलची रिॲक्शन डायरेक्ट फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर आपण घेतली अल्किल क्लोराइड मिळतो आपल्याला. आणि शेवटच्या मेथडमध्ये अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण थायनिल क्लोराइड बरोबर घेतली तर थायनिल क्लोराइड आणि अल्कोहोल यांच्या रिफ्लेक्शन मधून इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन आपल्याला अल्किल क्लोराइड्स मिळतात. आणि या एक मेथडमध्ये HCl आणि सल्फर डायऑक्साइड हे मिळणारे जे 2 बाय प्रोडक्ट आहेत ते गॅसियस स्टेट मध्ये असतात आणि त्यामुळं सगळ्यात बेस्ट मेथड अल्कोहोल आणि थायनिल क्लोराइड यांच्या रिॲक्शन मधून अल्किल क्लोराइड मिळतात. सगळ्यात बेस्ट मेथड आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या लेसन मध्ये आपण अल्किल हॅलाइडचं अल्कोहोल पासून प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल माहिती घेतलेली आहे.